रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रकृतीचा संग घडला, सगुणत्वाचा आळा आला, तो काही अजून गेलेलं नाही. कारण तो विचार करेल तेवढा व्यापक आहे असं लक्षात येतं. एवढा विचार करेल जाईल तेवढं हे त्यांच्यावर का हा सगुणाचा आळ आहे आणि त्यामुळं किती गोष्टी घडतात. वास्तविक स्तुतिसेवा करावया असं आहे. त्याच्याबद्दल पुढे सुद्धा एक ओवी आहे. की आकाराला आलं तर सगळे बाकीचे गुण लागू झाले. जसं प्रत्यक्षात आलं म्हणजे आपल्याला तहान भूक सगळं काय जे असेल ते, ह्यात जे अगदी सुरुवातीला मगाशी आपण म्हणत होतो की हे बाकीचं लागू झालं, बालपण लागू झालं, मग हे आपण लीलावरण केलं लागू झालं सगळं. आपण फक्त गेल्या वेळेला ज्याचा उल्लेख केला होता ते आरोहणाचा हा विचार आहे. अवतारांचा विचार आपण आत्ता या क्षणी करत नाही, कारण हा जंतांचा मार्ग आहे आणि तो हा आरोहणाचा आहे, वर जायचा आहे. तर त्यांच्या बालपणाचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल, या कलियुगा माझारी वेदांत भरला घरोघरी, आचार पाहता अणुभरी शुद्ध नाही. त्या काळात 100 वर्षापूर्वी ही परिस्थिती त्यांनी सांगावी किंवा त्याच्या आधी ती 100 वर्ष त्यांना जाणवत असल्याशिवाय काही ही सांगणार नाहीत. किती वर्ष त्याच्या मागे असेल तेवढी. तर क्रिये वाचून वटवट, घरोघरी बोलती पोपट. आता मला वाटतं ह्याच्यापेक्षा काय स्पष्ट सांगायचं तरी काही ठेवलं आहे असं वाटत नाही. हा ग्रंथ तसा मवाळा वाटतो कारण म्हणजे, पण त्यांनी सुद्धा काय सांगायचं ते काही तसं कमी स्पष्ट ठेवलेलं नाही. क्रिये वाचून वटवट, घरोघरी बोलती पोपट, उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. पूर्वार्ध जितका महत्त्वाचा आहे तितकाच उत्तरार्ध महत्त्वाचा आहे. तेव्हा क्रिये वाचून वटवट आणि मग नंतर उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. ते विरळा आहे म्हणूनच ते आपल्याला शोधावं लागतं. सगळीकडे गुरुशोध असे जे शब्द येऊन जातात आणि त्या त्या ठिकाणी त्यांना ते लागू झालेलेच आहेत. अगदी कुणी प्रभूंपासून सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी हे शोधाचे सगळे प्रयत्न केलेलेच आहेत. ते अगदी पहिलं जे पद आहे आपल्याला परिचित आहे की प्रभुविण कोणाचा वाले निघाले. हे जे काही संतांचं काय होते तसे जागे होतो आपणही, नाही असं नाही. संत जरा लवकर जागे होतात आणि ज्यासाठी जागा व्हायचं त्यासाठी जागे होतात. एवढा फरक आहे. आपण जागे होत नाही असं नाही. कधीतरी जाणीव होते एकदम 40व्या वर्षी, 45व्या वर्षी, 50व्या वर्षी काहीतरी बघायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं. हे सगळं कधीतरी 40-50व्या वर्षी होतं. त्यांचं सगळं हे कोणी 8, कोणी 12, कोणी 15 अशा वयाला जागे होतात. म्हणून ते ह्या शोधाला लागले. मग हे आढळायला लागलं सगळे हे आणि मग यातून बाहेर आले. तर ते त्यांची जी जाग आहे तर ती त्या जागेमुळे तिथले कोणाचेही, मी आत्ता प्रभूंचा उल्लेख केला, पारदांचा आपल्याला माहितीच आहे. अगदी तिकडे रामानंद महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, कुणाच्याही कुठल्याही बाजूला गेलं तरी त्यांची ही धडपड सुरू झालेली आहे. आणि त्यांच्या त्या धडपडीला दिशा बाकीची लौकिक दिशा नाही आहे. यातला कोणी पोटासाठी बाहेर पडलेलं नाही. आपल्याकडे पोटासाठी बाहेर पडलेले लोक आहेत, लवकर आहेत अगदी. किती आपण ते बालकामगार ते कायदा नाही का निघाला
मग ते बालकामगार म्हणजे बालपणीच बाहेर पडलेले आहेत ते, पण ते पोटासाठी बाहेर पडले, त्यांना दोष नाही, कारण त्यांची तशी गरजा असतील घरामध्ये, तशी नड असेल म्हणून ते बाहेर पडले. हे जे बाहेर पडले ते देवासाठी बाहेर पडले. त्यात काय मिळेल वाटेत, कुणी पाणी देईल का नाही, कुणी अन्न देईल का नाही, याची कधी चिंता केली नाही. आणि आपण अन्न पाण्या वाचून कशाची चिंता केली नाही आयुष्यभर. फरक कुठे राहतो तो कळावा म्हणून हे सगुणाचा आळाला हे बनगड काय आहे किंवा ह्याचा का विचार करावा लागतो. तर हे सगुण आहे. आता सगुण आहे म्हटल्यानंतर त्यांना अन्न तहान पाणी भूक सगळं नाही आहे का, मग ते आलेलं आहे त्याचं ते त्यांना पण आलेलं आहे. पण त्यांना आलेलं असलं तरी त्यांचं मनातलं जी ओढ आहे ती वेगळीच आहे. त्या पोटासाठी बाहेर पडले नाही, अन्नासाठी बाहेर पडले नाही. प्रभूनं कोणाचा वाली हे सांगून बाहेर पडले की तू म्हणत असशील तर मी तुझा सांभाळ करतो आहे, नामकं करतो आहे, तर ते करणारा प्रभू आहे. आता ही जाणीव येते कशी की आपल्याला भगवंत सांभाळतो. मला सांगा, ही जाणीव 50 वर्ष झाली तरी माणसाला येईल का नाही हे सांगणं अवघड आहे. मी करतो आहे किंवा 50 वर्ष मी केलं, काय 60 वर्ष मी केलं, 40 वर्ष मी केलं असं वाटत राहतं, ह्याच्यासारखा भ्रम नाही. त्यानं केलं नाही आहे का, तर केलं आहे, पण सांभाळ करणारा मागे कोणीतरी उभा आहे म्हणून ते चाललेलं आहे. याची जाणीव झाली तर तो मागे बघेल की आहे कोणीतरी मागे, म्हणून हे सगळं पुढे आहे. आपल्याला समोर दिसतं आहे, बरोबर आहे, पण ही सगळ्या यंत्रणा चालू आहेत म्हणून समोर दिसतं आहे. आतबिंदू चालला आहे, त्यामुळे बाहेरची कामं सुस्त आहेत, त्यामुळे बुद्धी, त्यामुळे हुशारी, हे सगळं खरं आहे. पण एका क्षणात ते शून्य होतं हे आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ ते चालवणारा कोणीतरी आहे म्हणून हे आहे. जसं ही दिसते ती प्रकाशित आहे, त्यात ती शंकाच नाही, पण त्याच्यामध्ये आत शक्ती आहे विजेची म्हणून आहे. पण आपल्याला नुसती विजेची शक्ती आणि अशी ट्यूब एवढंच दिसतं आहे, तसं नाही आहे. त्याच्या मागे आत जी शक्ती आहे ती हे चालवते. आता ती शक्ती कोण चालवतो हा प्रश्न आहे. हा त्यांना लवकर पडला म्हणून ते जागे होतात. तर त्या अर्थाने जितक्या लवकर ज्याला पडेल तितक्या लवकर त्याला ते सापडेल. आता यासाठी ही सगळी धडपड आहे. सगुणाचा आळ आला तर तहानभूक लागली, बरोबर आहे, पण तहानभुकीची पर्वा न करता त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी शोधायचं आहे हे त्यांना लवकर कळतं. तहानभूक त्यानंही लागली, काटे लागले, अमकं लागलं, चालावं लागलं, अनवाणी फिरावं लागलं, हे सगळं करावं लागलं. तर हे सगळं करावं लागलं तरीसुद्धा ते म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी ते मिळतं आहे ना. मग तहान सोसली म्हणून काय बिघडलं, अन्नपाणी नाही म्हणून सोसलं म्हणून काय बिघडलं. आपण म्हणतो आधी अन्नपाण्याची सोय आहे का, निघाला कुठे की पहिल्यांदा आधी लॉज बुकिंग, ती सगळी व्यवस्था आहे का नाही, AC आहे का नाही, अमुक आहे का नाही, हा सगळं ही सगळी व्यवस्था बघणार, मग घरातनं बाहेर पडणार. होईल व्यवस्था असं म्हणून कोणी बाहेर पडत नाही, आणि पडलाच तर त्याला खात्री असते, पूर्वी जाऊन आलेला असतो. तर तशातलं नाही, नवीन रूट घ्या आणि बाहेर पडा, मग कळेल की तिथे खरोखर आहे की नाही आणि याची खरोखरच खात्री आहे की नाही. तर आणि त्यातल्या त्यात असा उशिरा बाहेर पडलेला असला तर त्यावेळेला हे सगळं बंद झालेलं असतं, एवढं तरी ज्ञान त्याला आहे. त्यामुळे बाहेर पडताना तेवढी काळजी घेतो, लवकर बाहेर पडतो. समजा कुठे काही नाही झाली सोय तर जाण त्यावेळेला असतं काय हॉटेल असेल काय असेल, पण ही सगळी अन्न पाणी वस्त्र निवारा लॉज पाणी सगळं त्याचं झाल्याशिवाय तो बाहेर नाही पडत. यातल्या कोणत्या सत्पुरुषांनी याची काळजी केली आणि ते बाहेर पडले की पहिल्यांदा आता हे यांच्याकडे गेले, अक्कलकोट स्वामींच्याकडे गेले, तिथून काय ह्यांच्याकडे प्रभूंच्याकडे गेले, महाराजांचं स्वतःचं, हे सगळे बाहेर पडले. सगुणात आहेत ते म्हणून चालत जावं लागलं. आता हे सगुणाचंच भानगड नसती तर निर्गुणाला प्रश्नच आला नसता काही. थेट प्रभू थेट कुठे, आणि तसं ते थेटच आहे खरं म्हणजे. पण सगुणाचा आळ आला का, तर असं होत असतं हे कळावं म्हणून. आळ आला म्हणजे जे त्यांनी केलं नाही ते आहेत किंवा ते जे नाहीत ते आहेत हे दाखवण्यासाठी हे आहे. नाहीतर ते काय बॉर नसतात हो, ते काय म्हणजे एकदम ते त्यांचं काम आहे वगैरे, त्यांचं काही काम नाही. ते आपल्यासारखेच ते होते हे दाखवण्यासाठी हे सगळं आहे. त्यासाठी तो आळ पत्करला आहे त्याने, आणि पत्करून का होईना पण दाखवून दिलं की ह्या सगळ्याची कसलीही सोय नाही आहे. वाटेत काय आहे माहिती नाही, कोण जेवायला वाढेल माहिती नाही, पाणी कुठे मिळेल माहिती नाही, पण जे मिळवायचं आहे ते त्यांना स्वामींना भेटायचं आहे. तर स्वामींना भेटायचं आहे, तुझं काम दुसरीकडे आहे, किंवा प्रभू म्हणाले तुझं काम दुसरीकडे आहे, तर प्रभूंच्याकडे जायचं आहे. मग आता ते प्रभू काय घालणार, झोळीची भाकर. पण प्रभूंच्या पुढे झोळीच्या भाकरीचं काय नाही, तो प्रसाद आहे. तेव्हा ते त्याच्या पुढचा मार्ग दाखवणार. आता ते तिथेच असणार आहे, आपला जे मिळायचं ते का त्याच्या पुढे आहे याची खात्री नाही. ते जे सांगतील ते म्हणजे पुन्हा आपल्याला जे साधायचं आहे ते साधेपर्यंत वाटेत प्रभूंच्याकडे गेलं तरीसुद्धा थांबलेलं नाही, पुढे आहेत तिथून. कारण त्यांनी सांगितलं तुझं काम पुढे आहे, इथे नाही आहे. ते दुसरे जे रामकृष्ण होते तिथेपर्यंत गेले.
हे सगळं हे फिरायचं ह्या लोकांनी या बालवयामध्ये केलं. तर बालवयाचा विचार करावा की बालवयामध्ये आपण कधी याचा विचार केला का आणि त्याच्यासाठी काही केलं का. केलं नसेल एक वेळ. जो बालवयात आहे तो विचार करेल, मान्य आहे. त्याला ती शक्यता आहे, माहीत झालं म्हणून ही शक्यता आहे. तो पूर्वपुण्याचा भाग आहे. केव्हा दोरा आपण ते 12 अभंग बघितले, त्यामुळे केव्हा ते फलित होईल. पुण्याई जेवढी जास्त तेवढी लवकर फलित होते, इतकी कमी तेवढी सावकाश. तर तेवढी ती सावकाश फलित होते. म्हणून 35 झाली वर्षी बुद्धी होते, 45व्या वर्षी बुद्धी होते. ती व्हायला तेवढा काळ लागतो. आता बुद्धी झाल्यावर एखाद्याला जागा झाला, तो समजा 10व्या वर्षी झाला काय आणि 40व्या वर्षी झाला काय, ते पुढचं काम तो तेच करतो का. फरक आहे तो सगुणातला समजून घेण्याचा फरक हा, की हा समजा 40व्या वर्षी जागा झाला. आता तसंही दुसऱ्या बाजूला बघितलं, निसर्गदत्तांसारखी माणसं आहेत, त्यांनी हे सगुणाचं पत्करलंच की नाही. ते आधीच आलं. त्यांना काही फार मोठी ह्याची काही कोकणात होते त्यावेळेला काही ह्याची काही आवड म्हणून होती का, काही नाही. हे गुरुशोधार्थ बाहेर पडले. निसर्गदत्त काही गुरुशोधार्थ बाहेर पडले का. तेच पोटा पाण्यासाठी कोकणातून माणसं मुंबईला जात तसे ते मुंबईला गेले. मग मी मुद्दाम हे वेगवेगळं का सांगतो आहे, तर असं वाटू नये की ते तसं असतं म्हणून ते तसं असतं वगैरे ना, आमचं ते कसं, आम्हाला किती अडचणीत. तुम्हाला काय अडचण, त्यांना अडचणच होती, पोटाचीच होती तीसुद्धा, घराचीच होती. घरात काय उत्पन्न नाही, काय हे नाही, घराला आपल्याला आपण पेलू शकणार नाही हे घर. त्याच्यासाठी मुंबईला जायचं आहे आणि चाकरी काय मिळेल ती, धंदा मिळेल तो, अशासाठी बाहेर पडलेली माणसं पण आहेत. आणि तीसुद्धा ज्या वेळेला त्यांना तिथे गेले, त्यांचा उद्योगधंदा ते सगळं व्यवस्थित बसलेलं आहे. त्याच्यात येणारा मित्र आहे, त्या मित्राच्या निमित्ताने कळलेलं आहे. सिद्धरामेश्वर महाराज म्हणजे तरी काय, हे गेले आणि थेट मुंबईला गेले की उतरले की बोरेबंदर लगेच ह्याच्यावर एटीवरून लगेच सिद्धरामेश्वर महाराजांकडे गेले, काय झालेलं नाही. सगळे प्रकार झालेत. ते मुद्दम, हे सगुणाचा मुद्दम का चालल्याविषयी, सगुणाचे जे जे प्रकार आपल्याला वाटतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला देव किंवा भगवंत नाही आणि त्यामुळे तो आपल्याला मिळत नाही असं वाटतं, त्याचं कुठलाही संदेह राहू नये म्हणून हे सगळे प्रकार सगळ्या प्रकारचे आहेत. सगळ्या प्रकारचे, वयाचे, परिस्थितीचे, सगळे, अत्यंत समृद्धी, अत्यंत विपन्नावस्था, सगळे प्रकार आहेत. तर त्याच्यात हे गेले त्यावेळेला हे सगळ्यात व्यवसाय आणि त्यांचा हा सुरू झाला. आता व्यवसायात तसं, व्यवसायातले मित्र असतात, व्यवसाय बाहेरचे मित्र असतात, मित्रमंडळी असतात. तशी ही मित्रमंडळी आहेत. त्यातला मित्र म्हणाला ते कुठे जातात यावरनं, हे अमुक ठिकाणी जातो, तुला यायचं असलं तर हे, त्या मित्राबरोबर म्हणून गेले. गेल्यानंतर असं वाटलं की अरे आपण यायला पाहिजे होते, हे काहीतरी म्हणतात तथ्य, या तथ्य आहे हे वाटल्यानंतर मग आता या लोकांनी बाकीच्या, हे असे काही तिथं लोक येऊन गेले नसतील का, इतर अजून 50 लोक येऊन गेले असतील, पण त्यातल्या किती लोकांना वाटलं असेल की यात तथ्य आहे आणि त्याचा आपण पुढे पाठपुरावा करावा. तो त्यांना मी म्हणतो 35व्या वर्षी वाटू दे, पण ज्यांना ज्या वेळेला वाटला त्यावेळेला ते थांबले नाहीत. जे 12व्या वर्षी थांबले नाहीत ते 35व्या वर्षी भेटल्यावर सुद्धा थांबले नाहीत. जे 40व्या वर्षी जागे झाले ते 40व्या वर्षीसुद्धा थांबले नाहीत. कळल्यानंतर जे थांबले नाहीत ते पुढे जाणारे ठरलेले. म्हणून संत आम्हा परिदेही आले. पुढे पाहता देवाचे झाले. मधला काळ वेगवेगळा असेल, मग त्यामुळे त्याच्यावर विचार करण्याचं कारण नाही. सगुणात तुम्ही कुठेही असा, कितीही वयाचे असा, जे गाठायचे ते त्यांना गाठता आलं. आता ते उशिरा निघाले, भगवंत म्हटलं तुला लवकर पोचवतो. आपण बघितलंच आहे यांच्याकडनं, प्रत्येकाकडनं कोणाकोणाकडनं 12-12 वर्ष तपश्चर्या करून घेतली. आता ब्रह्मानंदांसारखी माणसं जागी झाली, ती सगळं शास्त्र मार्ग सगळं मिळवून, सगळी जयपत्र मिळवून, सगळा प्रांत धुंडाळून, आता मला सांगा जयपत्र मिळवायला त्याला स्वतःला शास्त्राभ्यास किती करावा लागेल, त्याच्यापेक्षा शास्त्राभ्यास केलेले किती लोक आधीचे असतील, त्या सगळ्यांच्यावर जय मिळवायचा आहे एवढी विद्वत्ता पाहिजे. त्या काळाचं हे डिबेट असताना वगैरे तसंच आहे ते. तर त्याच्यात त्या डिबेटमध्ये बाबा अगदी तुम्हाला नंबर मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी किती तयारी त्यांना करावी लागेल, ती सगळी तयारी करून जी म्हणून मोठी शहरं त्या काळातली, की जिथे विद्वत्तेची काय माहेरघर म्हणा, पुण्याला एकीकडे विद्वत्तेचं माहेरघर म्हणत, आता सध्या काय म्हणतात मला माहिती नाही, पण तिथे विद्येचं माहेरघर आहे ना, तर तिथेच सुद्धा जयपत्र मिळालं. आता तिथे ज्यांनी जयपत्र मिळवली आहेत आणि जे काशीपर्यंत, शेवटी जायचं कुठे, काशीतले विद्वान, तर तिथेपर्यंत जाऊन जयपत्र, जे ठिकाणी कोणी काय म्हणेल त्याच्याबरोबर शास्त्रार्थ करायचा आणि आपलं जयपत्र मिळवायचं. इतकी विद्वत्ता मिळवल्यानंतर समाधान यात नाही हे कळ. जे प्रपंचाचं वैयर्थ्य असू दे, म्हणजे त्यात व्यर्थता आहे हे असू दे, काही असेल, कशाचे नाही मनुष्य जागा होईल हे सांगता येत नाही. एखादा हाक मारल्यानं जागा होतो, एखादा डोळे उघडले, बाहेर प्रकाश वाढला म्हणून जागा झाला, एखादा काहीतरी कुशला वळला म्हणून जागा झाला. कशानं जागा झाला हा प्रश्न नाही. त्यांना त्याच्यात लक्षात आलं की विद्वत्ता माणसाला भगवंत गाठून देत नाही.
हे लोकांचं पैशाने गाठून देत नाही झालं आहे, वयाने गाठून देत नाही झालं आहे, परिस्थितीने गाठून देत नाही झाले, कुठल्याही कारणाने त्यांना तेच जागे झालेत. कशानं जागा झाला हा महत्त्वाचा प्रश्न नाही, ते सगळ्या प्रकारे जागे झाले. सगळे आपल्यासमोर उदाहरण आहेत. ब्रह्मानंदांसारखी माणसं एवढ्या वयाला झाल्यानंतर जागी झाली, भले 30व्या वर्षी जागे झाले असतील. तर 30व्या वर्षी जागे झाल्यानंतर पण महाराजांनी त्यांना सांगितलं, 30व्या वर्षी जागे झालात, तुमची निष्ठा आहे, ठरलं नाही आता, मग आता 3.25 कोटी जप करा आणि मगच मला भेटायचं. तिथे सगुणामध्ये हे असतं. इथे आपल्याला बरं असतं, सोपं असतं, समाधी वगैरे असते की नाही, आपलं दर्शन घेतलं, नमस्कार केला, जेवलो की निघालो, वाटलं तर बाहेर चहाची सोय असते ती, तर तेवढं घेतलं की आपण निघालो. महाराज काही म्हणत नाही, समाधीसमोर आलाय, 5 मिनटंसुद्धा बसला नाही तुम्ही, निघाला, असं काही कोण म्हणत नाही. महाराज स्वतः जर असते तर अवघडच होतं. सगुण म्हटलं तर सोपं आहे, सगुण म्हटलं तर अवघड आहे. सगुण हे एका अर्थाने खूप सोपं, कारण जे सगुण हे एका अर्थाने खूप सोपं का, तर ते तुम्हाला नक्की काय करायचं ते सांगतं आहे, हे करायला हवं आहे. आता तो करत नाही वगैरे ते सोडून द्या, त्यातले करणाऱ्या भेटतात 10% हे त्यांनाही माहिती असतं, पण तरीसुद्धा ते सांगतं नाही झालं. तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर मिळतं. तिथे हे जे ज्या ठिकाणी असं नाही आहे त्या ठिकाणी काय, आपण जे करू ते, आपल्याला वाटलं अर्धा तास बसवता अर्धा तास, आपल्याला वाटतं तास तर तास, आपल्याला वाटलं फुल घातलं म्हणजे झालं, आपल्याला वाटलं नमस्कार केला म्हणजे झालं, आपल्याला जे वाटेल ते झालं म्हणजे झालं, असं आपल्याला वाटते. त्यामुळं सगुणात आल्यानंतर हे सगळं शक्य होतं की ते त्याला सोडत नाही, ते त्याच्याकडून करून घेणार म्हणजे घेणार. ही त्यांच्याकडं जी क्षमता असते ती सगुणात आहे. म्हणून सगुणात येऊन का होईना पण हे सांगावं, शब्दाने बोलता येईल, शंकेचं निरसन करता येईल, हे सगळं करता येईल. आणि हे त्यांना का करावं लागतं, मी आत्ता म्हटलं तसं की क्रिये वाचून वटवट घरोघरी बोलती पोपट, उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. प्रल्हाद महाराजांनी ते ग्रहदात केलं. आता हे सगुणात आहेत, रामानंदांचा उपदेश आहे, महाराजांची गाठ आहे, हे सगळं झालेलं आहे. ते कसं असावं, वागावं, हे सगळं शेवटी कुणीतरी म्हणजे विशेषे आचरावे लागे संती, हे जे आहे ना ते तसं आहे की त्यांना विशेष करून ते आचरावं लागतं. आचरण तर प्रत्येकालाच करावं लागतं, पण त्यांना जरा विशेष करावं लागतं. तर विशेष आचरावे लागे संती हे जे मानवली म्हणाले, तर ते त्याच्यातलं जे म्हणलं आहे तसं प्रल्हाद महाराज, असं अनेक लोक, थोरले महाराज हे यांना म्हणत, महाराजांना म्हणत, कारण रामानंद महाराज तिथे महाराज, त्यामुळे हे थोरले महाराज आपले महाराज हे गोंदवलेकर महाराज आहे. त्यामुळे गोंदवल्याला अनेक मंडळींना बरोबर घेऊन यायची आपल्याला माहिती असेल. तर दरवाजाजवळ आल्या त्या गाड्या लागल्या. त्या काळात बैलगाड्यानी येत असत, काही वाहनांनी येत असत इतर, पण इतका ज्या अर्थाने आज वाहन आहेत त्या अर्थाने काही नव्हतं. तर त्यावेळेला हे लागलं सगळं, तिकडे गाड्या लागल्या, बैलगाड्या लागल्या, सगळं झालं की दरवाजात आले की 2 गोष्टी सांगितलेल्या असायच्या. बरोबर मंडळी सगळी आलेली, शिष्यमंडळी आणि चाहती मंडळी सगळी, की ज्यांना थोरल्या महाराजांकडे जायची इच्छा आहे आणि एकत्र होऊन निघाले, तर तिथे गेले की 2 सूचना दरवाजात जाण्यापूर्वी आधी दिलेल्या असतात की इथून आत गेल्यानंतर हे माझ्या गुरूंचं स्थान आहे. तेव्हा आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आत गेल्यापासून बाहेर पायापर्यंत तुमचा परिपाठ काही असेल, तो योग्य असेल किंवा अयोग्य असेल, ते तुम्ही ठरवलं असेल किंवा तुमच्या मनानं तुम्हाला तसं वाटत असेल, आत कुणीही इथे माझ्या पाया पडायचं नाही, ही पहिली अट. आणि दुसरी, आत गेले की तिथं त्यांनी चपला काढून ठेवल्या की सगळा परिसरातून परत बाहेरपर्यंत अनवाणी राहायचं तिथे. मी म्हणतो या क्रिया वाटत असतील सोप्या, करून बघितल्या तर त्याही अवघड आहे ते लक्षात येतं, कारण खडी वगैरे चांगल्यापैकी असते अलीकडे बाहेर, आणि नसली रस्ता केला तरी अवघड होतं, नाही केला तरी अवघड होतं, अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे ते कळतं अनवाणीचं काय आहे ते. आत गेल्यानंतर तिथून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालायचं, हा त्यांचा नियम असे. किती वर्षानुवर्ष ते येत असत. प्रल्हाद महाराजांनी स्वतः, विषय चालला होता ग्रहदानाचा, ग्रहदान केलं. प्रापंचिक माणसाला सगुणात येऊन निर्गुणात कसं जायचं ते शिकवावं लागतं, त्यासाठी हे सगळे प्रसंग आहेत. म्हणून सगुणाचा आळ पत्करून, आता त्यांना घर आहे, म्हणून दान देता येते. ते सगुणात आले म्हणून घर, ते निर्गुणात असते तर घराचा प्रश्नच नाही त्यांना. ते जे म्हटलं आहे, अवघे विश्वाचे माझे घर, ते ऐसी जयाची मती स्थिर, त्याला कशाला त्याचं स्वतःचं घर पाहिजे, पण आपल्याला पाहिजे, नोंद पाहिजे, 7/12 पाहिजे, तो 3 महिन्यातला पाहिजे, सगळं पाहिजे. तेव्हा हे सगळं पाहिजे ना, मग तसं त्यांचंही आहे. पण त्याच्यानंतर ते त्यांना देऊन टाकायचं आहे, ग्रहदान करायचं आहे. म्हणून तुळशीपत्र महाराजांनी जे केलं तेच ही परंपरा आहे सगळी. तेव्हा तुळशीपत्र त्याच्यावर ठेवले, ते दान केलं. आता असं करा, मी काय आपल्याला म्हणणं शक्य नाही.
आणि म्हटलं तरी कोणी ते करणं पण अवघड आहे. आणि ते नाही आहे तसं जमणारं, अवघडच आहे. गरजून पुढे काय करायचं? बरं, पुढे काय करायचं म्हटलं तर आपण म्हणजे त्यांचं एक ठीक आहे, की त्यांचं एक ठीक आहे काय, त्यांनासुद्धा प्रपंच आहे. जिजीमाय होत्या ना, त्यांनासुद्धा ते सुद्धा गृहस्थ आहेत, गृहस्थाश्रमी आहेत. एखादा मनुष्य ब्रह्मचारी आहे, मग केलं घरदान, त्यांना काय, ते काय कुठे जातील राहतील, लोकं सांभाळतील, तसं काही नाही आहे. बरोबर प्रपंच आहे, तर तो पण सांभाळून हे करता येतं. आणि गृहदान केल्यानंतर म्हणजे सगुणाचा आळ येऊन काय होतं त्याचं ते आता आठवलं म्हणून प्रल्हाद महाराजांचं ते हे नुसतं हे नाही आहे. क्रिये वाचून वटवट घरोघरी बोलती पोपट उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. उभयकर्मी वर्ते नीट म्हणजे प्रपंची पण आणि परमार्थी पण आणि बोलण्यात पण आणि वागण्यात पण, असा जो उभयपक्षी नीट वर्ततो त्याच्याबद्दल चाललं आहे. तर त्याला समाधान असणारच आणि त्याच्यामुळे जगाला समाधान असणार आणि निदान कसं असतं, कशामुळे मिळतं हे तरी कळणार, यासाठी सगुणांचं हे सगळं आहे. आणि त्यांचं ते गृहदान, मग त्यानंतर उठून देवळाच्या, त्या काळात इतकी ही परिस्थिती देवळांची, ते कुलपं घालान वगैरे असलं काही नव्हतं. देवळं, धर्मशाळा ह्या सगळ्या गोष्टी मोकळ्या होत्या आणि कुठे चोऱ्यामाऱ्या कराव्या हे त्यांना माहीत होतं आणि देवळात चोऱ्यामाऱ्या करण्यासारखं काही नव्हतं. तर अशा तऱ्हेची परिस्थिती असल्यामुळं ते धर्मशाळेत जाऊन राहिले. किंवा धर्मशाळेत उतरल्यावर मग नंतर मग लोकांनी हे केलं, व्यवस्था केली, ते बाजूचे सगळे हे बांधले वगैरे सगळं झालं. आणि शिष्यमंडळी आहेत, त्यांना त्याची काळजी आहे. ते सगळं दान करायचं ठरल्याप्रमाणे घराचं दान केलेलं आहे. त्यांना उतरायला पाखा आहे, देऊळ आहे, देवळाच्या बाजूला काही धर्मशाळा असायची तर तशी आहे. तर त्यात ते तिथून त्या धर्मशाळेत राहिल्यानंतर आपल्याला माहिती असेल की त्या धर्मशाळेत आहे तिथे हे जसं महाराजांचं परवा हरदासाचं निघालं तो कीर्तनकाराचं, तसं हे केवळ आता असं आहे, त्यांना शांतीची मूर्ती म्हणत, जसं नाथांचं आहे तसं प्रल्हाद महाराजांची शांती हा एक विषय प्रसिद्ध आहे. तेव्हा त्याचे उदाहरणं काही सांगत बसत ते आपल्या वेळेत नाही होणार, आपण वाचताय आपल्याला माहिती असेल, तर तेच त्यांना शांतीमूर्ती म्हणत. तेव्हा तिथं जावं आणि बाहेर मंडळींना असं असतं की आपण काही करण्यापेक्षा जो कोण काही करतो आहे त्याला काही चार नावं ठेवावी, त्याचा काही त्रास होत असेल तर, उत्पन्न होत असेल तर करावा. तर अशा तऱ्हेचा खूप लोकांचा एक मोठा गृहोद्योग म्हणा, काय म्हणा, कसला तो सामूहिक उद्योग, तर अशा असतात. तशा तऱ्हेच्या मंडळींनी ह्या कीर्तनकाराला बाहेरल्या आलेल्या, उद्युक्त करून बाहेरून आलेल्याला त्याला सांगितलं की त्यांची शांती बिघडव, फक्त जाऊन तुला काय लावायचं ते आख्यान लाव. आणि म्हणून ते शांतीचं ते तिथे जाऊन आख्यान लावलं. त्यांनी त्यांचं स्वागत केलं, मला आपल्यासमोर ह्याच्यासमोर कीर्तन करायचं केलं. आणि ते केल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्यांनी हे काढलं आहे, तर त्यात काय वाक्य त्यांनी म्हणावं त्यांना आपल्याला माहिती आहे की काय अलीकडे कलिकालाचा महिमा आला आहे की माणसांची बुद्धी कशी चालते, कसं काय, आज वर्णन करण्यासारखी परिस्थिती नाही. एका हाताने माणसं देतात, दुसऱ्या हाताने घेतात, असा काळ आला आहे, ज्याला त्याला बरोबर लागावं जेणेकरून. आता मला सांगा काय करून मिळालं असेल तर. मी म्हटलो निदान एवढं केल्यामुळे काहीतरी मिळाले त्यांना, पण ते हे केलं आणि हे केलं तर त्यांच्या शांतीवर परिणाम होईल. त्यांना वाटलं हे निघाले म्हटल्यानंतर याच्या आजूबाजूची मंडळी आणि ते स्वतः यातलं कोणीतरी ह्याच्यावर काहीतरी थांबवेल, बोलेल. कोणी काही हल्लं नाही, कोणी काही बोललं नाही. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि उलटं नंतर त्यांचा उपर्ण आदर सत्कार सगळं करून ह्याच्यानंतर कीर्तनानंतर, वा फार तुम्ही चांगला उपदेश केला, हे जे म्हटलं आहे ना, क्रिये वाचून वटवट घर होरती बोलती पोपट, असं ही परिस्थिती फार झाली आहे. तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही सावधान मोठं केलं, म्हणजे सावधान लोकांना करेल, मला करेल असं कीर्तन आपण केलं तर ह्याच्यासारखं कीर्तन नाही म्हणले. तेव्हा आता ह्यांना स्वतःला अस्वस्थता आली की ह्यांना शांती तर बिघडवता आलीच नाही, राग ताणता आलाच नाही. जे करायचं ते काय होतं, ज्याच्यासाठी ती बक्षीस देणारी मंडळी बसली होती मागे कीर्तनाला ऐकायला, काय होते पुढे बघायला, त्यांना काही त्याच्यातून मिळालं नाही. तेव्हा आता आपलं काय चुकलं शेवटच्या क्षणी हे लक्षात आलं. हे सगुणात आले म्हणून हे कळते. आणि मग त्यांना ते म्हटले, शेवटी सगळ्यात शेवटी कीर्तनाच्या म्हणले, पाया पडले सगळी. नंतर झाल्यानंतर आदर सत्कार झाल्यानंतर जो मनुष्य आपल्याला हे निंदा, म्हणजे सगुणाचं आलं एकदा की निंदा, ती स्तुती करावी आहे ना, स्तुतीसेवा, त्याच्याबरोबर निंदासुद्धा तितकीच सहन करावी लागते. कारण सगुणात आले, सगुणात आले म्हणून घर आलं, घर आलं म्हणून दान आलं, दान आलं म्हणून त्याला नाव ठेवता आलं, एका हाताने घेतले दुसऱ्या हाताने दिले.
हे झालं, हे का आलं, तर हे सगुणामुळे आलं. पण हे सगुणात आलं म्हणून त्यांना यातलं काहीच लागू नये खरं म्हणजे. तरीसुद्धा तो आळ पत्करून त्यांनी त्या निंदकाचं त्यालाच शुद्धच केला शेवटी. आणि त्या निंदकाने ज्यांनी हे केलं त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं. नंतर जी आपल्याला हकीकत माहिती असेल, त्यांनी ह्या इतर ज्या मंडळींनी त्यांना पाठवलं होतं त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला ओळख नाही त्यांची झालेली. मला आता आयुष्यभराची ओळख आहे. आता मी तर येईनच, तुपासना तर करीनच, पण मला त्यांची ओळख नाही झाली. तेव्हा हे जे ह्यातला जो फरक ज्यांनी काढला, क्रियेवासूनी वटवट घरोघरी बोलती पोपट उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. नुसती शांतीचं वर्णन नव्हे तर शांतीचा प्रत्यक्ष प्रत्यय उभयकर्मी वर्ते नीट ऐसा विरळा. अनंत जन्मांची या पोटी विषयाची झाली भेटी. आपल्याला कल्पना असेलच, आता हे प्रल्हाद महाराजांचं निघालं म्हणून त्याच्यात आपल्याला आठवत असेल तर त्यांचे ते देवाची पेटी जी असायची ती त्या काळात ट्रंका होत्या जास्त, त्यामुळे ट्रंकेमध्ये त्यांचं रामाचं पंचायतन होतं. त्या पंचायतनाचा इतिहास आहेच. तर ते पंचायतन जे होतं ते, तर ती पेटी यांचं सामान घ्यायला किती मंडळी तयार, ती पेटी काही कोणाकडे द्यायची नाहीत. तेव्हा ती पेटी स्वतःच्या डोक्यावर घेऊन ते नेहमी चालत असत. जेव्हाच, आणि त्या काळात चालणंच फार होतं, बैलगाडीशिवाय काही फारसे मार्ग नव्हते, एकच बैलगाडी त्यातल्या त्यात. तर ती पेटी कायम डोक्यावर असायची. ते म्हणजे मला त्यावेळेला हे वाचताना असं आठवलं, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. सगळं ते दासबोध वाचताना जे ते जसंच्या तसं अंमलात आणलेली माणसं आहेत. ती खाली नाही पेटी, त्यात चालतोय ना आपण, देव आपल्या मस्तकी हवा. तेव्हा ते इतर सामानासारखं टाकून ते आपले लक्झरीत मागे भरतात की नाही. आपले देव असलेच समजा बरोबर आहे, ते कुठे देव घेऊन जाते बरोबर मुळात. तो म्हणणार शास्त्राप्रमाणे आधी नेणं बरोबर आहे की नाही, ह्याच्यावरच त्याची तिथंच कॅन्सल होते. ते बरोबर न्यायचं सोडूनच द्या. कारण शास्त्र म्हणतं देव तुमच्याबरोबर पाहिजे, तुम्ही कुठे जाता तिथे तुमच्याबरोबर देव पाहिजे, हे खरं शास्त्राचं म्हणणं आहे. त्याला प्रतिष्ठापन आहे, त्याला काही स्थिर प्रतिष्ठापना नाही या देवाला. त्यामुळे देव आपल्याबरोबर पाहिजे असं शास्त्रात म्हणलं आहे की देव आपल्याबरोबर. कारण आपल्याबरोबर देव नसला तर आपल्याबरोबर काय आहे मला सांगा, सामानच की बाकीचं, आणि ते कुठे ठेवणार, हे इथंच राहणार. तेव्हा आपल्याला बरोबर जो परत नेईल तोच बरोबर आपल्या घेऊन गेलं पाहिजे ना. सामान परत घेऊन येईल का? सामान परत नाही घेऊन येत. देव जो बरोबर घेतलेला आहे तो तुम्हाला परत घेऊन येतो जाग्यावर सुरक्षित, तर तो आपल्याबरोबर असावा. तर त्याचं ह्या खरं काय बरोबर पाहिजे, तो देव मस्तकी धरावा. त्यांचा देव मस्तकी धरायचा आणि म्हणायचे वर असं की देव हा आपल्या मस्तकीच असावा. देवाचा जो देव आपल्याला सांभाळतो त्याचा आपल्याला कधी भार होता कामा नाही म्हणले. इतकं बारीक हे आहे. तर आम्हाला देवाचा विसरच पडला तर भाराचा प्रश्नच कुठला आहे. त्यांना असं म्हणणं आहे त्यांचं की जो देव मला सांभाळतो तो डोक्यावर ते म्हणायच्या ती हे आहे, ट्रंक आहे, तिच्यात ते देव तेवढ्याचं सगळ्याचं बरं. पितळी मूर्ती तुम्हाला माहिती आहे, तर त्या मूर्ती तर ह्या ह्याच्यात ठेवून आणखीन डोक्यावर ओझं देव तो सांभाळतो आपल्याला. त्याचा भार आपल्याला होता का बा नाहीच कधी. आणि त्याचा जर भार वाटायला लागला तर मग जीवनात काय अर्थही राहिला नाही. कारण जगतो आहे आणि जर देव सांभाळता येत नाही तर म्हणजे सांगणं आणि ते त्यातलं प्रत्यक्ष काम. उभयकर्मी वर्ते नीटायचा विरळा. अनंत जन्मांच्या पोटी विषयाची झाली भेटी. सोडिता न सुटे गाठी देहकाष्ठी केली. म्हणजे हे या कलियुगा माजारी बरोबर सगळं सांगितलेलं आहे. अनंत जन्मांच्या पोटी विषयाची झाली भेटी. सोडिता न सुटे गाठी. हे खरोखर सांगायचं तर अगदी थेट पशुला लागू असलेलं वर्णन आहे. आपल्याला साधं माहिती आपण बघितलेलं असेल तर घरातल्या गुळाला लागलेला मोंगळा, बाकी काही नाही. तो एक वेळ तुम्ही तोडला तर तो तुटेल, पण गुळ सोडत नाही. परिस्थितीत मनुष्य विषय सोडत नाही. स्वतः तुटला तरी चालेल. आणि हे एवढंच नाही, हे सगळ्या बाबतीत असतं. त्याची मतं, त्याचे अनुभव, त्याचं हे, तो त्या नव्वदीला गेला तरीसुद्धा त्याचं मत ते कायमच असतं. चुकीचं आहे, बरोबर असतं तर ठीक आहे. देव आहे हे मत त्याचं शेवटपर्यंत कायम आहे, मान्य आहे. त्यांनी टिकवलं उलटा. सुगुणात राहून त्यांनी काय मिळवायचं ते दाखवून दिलेलं आहे. पण हे काहीतरी गोळा केलेलं प्रपंचातलं सगळं, ते सगळं शेवटीपर्यंत बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणत शेवटी चुकीचा होऊन जातो, दुसरं काय नाही. तर या अर्थाने अनंत जन्मांच्या पोटी विषयाची झाली भेटी. सोडिता न सुटे गाठी देहकाष्ठे केली. या कलियुगामाधारे वेदांत भरला घरोघरी. आचार पाहता अणुभरी शुद्ध नाही. तेव्हा
आम्हा वृद्धासला जवी ऐसी क्रिया करून दावी, प्रौढपणी घेईल पदवी सायुज्याची, देहासी वृद्धपणा आले, लोभ मोह तैसेच ठेले, चिंतेने चित्त भ्रमले, असे नित्य आमचे. तेव्हा ह्याचा त्याच्याशी वयाशी काही संबंध नाही. उलटं लहान मूलसुद्धा हातातलं खेळणं देईल, पण मोठं हातातलं खेळणं त्याचं सोडेल का नाही सांगता येत नाही. काय मोठं झालं तर खेळणी बदलतात, त्यापेक्षा काय होत नाही. तर ती जी काय असतात तर ती काही सोडेल असं नाही. उपयोगात नसलेली वस्तू, मध्ये एकदा म्हटलं तसं आपल्याला, उपयोगात जी वस्तू नाही तीसुद्धा तो त्यांनी ग्रहदान केली. म्हणजे कुठे ते कसं अंतर कुठे पडतं आणि भगवंत त्यांच्या जवळ का असतो आणि आम्हाला लांब का असतो ते सगुणातच कळायला अधिक सोपं आहे. हे निर्गुणाच्या भाषेत कसं सांगणार? सगुणात कळायला सोपं आहे. तुला हवं तर एक लहान मुलं खेळत असेल तर सुद्धा त्याला आवडले तर घेऊन जा म्हणू शकतो. हे लहान मुलं म्हणू शकेल, मोठा मनुष्य नाही म्हणणार. मोठा मनुष्य म्हणणार हे मी कुठून आणलं, बेंगलोरून आणलं, मला किती त्रास पडला, अमकं झालं तमकं झालं, ते काय असं द्यायला आणले. काय ठेवून ते करणार आहे मला सांगा. काय अजून तुम्ही इतके नाही तरी खेपा करताच आहे, दुसऱ्या खेपेला घेऊन या परत. तर काही चुकतो का वर्षाला जायचं बाहेर? मग वर्षाला जातोच आहे ना, मग पुढच्या वर्षी दुसरं घेऊन यावं. आत्ता त्यांना आवडलं तर त्यांना देऊ. आज त्यांना देण्याचा जो आनंद आहे तो आज आपण घालवणार. आणखीन वर्षभर सांभाळून पुन्हा दुसरं घेऊन येणार. मग त्यावेळेला आता नकोसं झालं म्हणून दुसऱ्याला देणार, ते कशाला पाहिजे? हे प्रापंचिक काप झालं. तर हे असं जे म्हटलं आहे, हे देहासी वृद्धपणा आले, लोभ मोह तैसेच ठेले, चिंतेने चित्त भ्रमले नित्यसे आमचे. मनुष्य एवढी कामं करतो. खरं सांगायचं तर एखादं काम असलं तर माणसाला त्याची चिंता आहे, बरोबर आहे. कामं झाली की चिंता संपली पाहिजे की नाही. पण आता वयाप्रमाणे कामं होत जाणार. लहानपणी काय खेळायचं काम असतं, पुढे काय अभ्यासाचं काम असतं, पुढे काय नोकरीचं काम असतं, पुढे काय प्रपंचाचं काम असतं. मनुष्य कोणतं काम झाल्यानंतर चिंतनीमुक्त होतो हे सांगा. ते त्याचं म्हणून मुद्दाम म्हटलं आहे, चिंतेने चित्त असे भ्रमले, नित्य असे आमचे देहासी वृद्धपणा आले, लोभमोह तैसेची ठेले, चिंतेने चित्त भ्रमले नित्य असे आमचे. अशी परिस्थिती शेवटपर्यंत दिसते. त्यामुळं त्याला खरं सांगायचं तर विनोबा म्हणायचे ना तिचे, की खरं सांगायचं तर जसा मनुष्य म्हणजे प्रवास करीत जाईल, प्रवास करताना आपल्याकडे पूर्वी शिदोरी घेऊन जायची पद्धत होती. आता वाटेत सोयी असल्यामुळं काही कोणी शिदोरी वगैरे घेऊन जात नाही. त्याला भूक लागेल तिथं आणि त्याला पसंत असेल तिथं थांबणार. ठीक, काळाचा महिमा आहे. पूर्वी शिदोरी घेऊन जात त्यावेळेला ती बरोबर वागवावी लागेल. जसजसा मनुष्य प्रवास करीत जाईल तसतसं शिदोरीचं ओझं कमी कमी होत जात असे. शेवटी जिथे कुठे पोचायचं तो मुक्कामी पोचला की त्याच्याजवळ शिदोरीला बांधायला आपल्याकडे पंचाचं फडकं वापरत. तेवढं फडकं फकरं धुवून ठेवलं की मोकळा झाला. मला सांगा असं म्हातारपणी आहे का? तो म्हातारपणी आणखीनच खाली खचून गेलेला असतो. ते म्हणतो इतकी वर्ष हे सगळं करून बघितलं पण मोकळा काय झाला नाही. तेव्हा सगुणाचा आळ येतो आणि तो का असतो तर हे लोभ मोह तैसेच ठेले, हे जे आहे मागे वर्णन केलेलं तेच हे आहे. त्यामुळं यातून काय आपण घ्यावं हे आपणच आता ठरवावं. निर्गुण सगुणत्व आले आणि यांच्या ठिकाणी ही प्रत्यक्ष अनुभव आल्याच की त्यांचं चित्त मोकळं होत जातं अधिकारी. मनुष्याची काय स्थावर बघा, काय प्रॉपर्टी बघा, महत्त्व बघा, ती कमी कमी होत जात नाहीत, वाढत वाढत जातात. मनुष्य उमेदीत आहे, त्याने एक घर घेतलं, 2 घेतली, 3 घेतली, 4 झाले. आता त्याचं काय झालं? 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, ठीक. आता त्याने 4ची 3 केली, 3ची 2 केली, मग 1 केलं. आता कुठेही राहायला तयार आहे. असं झालं एका क्रमाने. एक सहज विचार करून बघा, अवघड आहे. राहायला त्याला पाहिजे हे बरोबर आहे, त्याला काय पैसा पाहिजे बरोबर आहे, पण आता त्याला कमी लागतो. तर तसं नाही होत. तो म्हणतो मला उलटा जास्त लागेल, कारण नंतर काहीतरी झालं तर. झालं तर ते करणारच आहेत, काय करायचं ते ते बाकीचे आहेतच ना मंडळी. तर तसं नाही वाटत. झालं तर होईल काहीतरी. असं काही बेपरवा राहावं किंवा ते त्यांनी हे कसं आहे म्हटलं आहे, दोन्ही साधली तसं म्हटलं आहे. तर दोन्ही साधली, त्यातलं दुसरं साधलेलं आहे, पण साधलेल्याला प्रमाण काय सांगाल? एकदा मनुष्याने हा प्रश्न मला विचारला की किती पैसे साठवले म्हणजे मोकळं होता येईल. म्हटलं खरं सांगायचं ना तर ह्याचं उत्तर म्हणजे आता हे सगळं अवघडच आहे आणि इथे कशाला सगळ्या 4 चौघात सांगावं त्यांना काय सांगितलं ते. तर त्यांना सांगितलेलं मी सांगतच नाही. तर विचार करायला फक्त प्रश्न ठेवतो
मी म्हटलं तुम्हाला जे काय वाटतं की एवढं साधारणपणे आता ते इन्फ्लेशन किती माणसांना माहिती असते की बाहेर सगळीकडे इंडेक्स कसं आहे ते हे कसं वाढतं ते मग बाजारभावाने असे वाढतात तसे वाढतात. माझं आयुष्य 10 वर्ष, माझं आयुष्य 20 वर्ष, काय आपल्याला सांगता येतं की आयुष्य किती आहे. ठीक आहे, तुम्ही ठरवा काय यासाठी आली. समजा एक अजून 10 वर्ष जाणार असं धरा आणि ते काय इंडेक्सनं तुम्ही काढा, तेवढे पैसे तुमच्या दृष्टीने झाले. तर हे जे काही तुम्ही साठवलेलं आहे ना हे तुम्हाला आता पुरणार असं आपण गृहीत धरू. पण हे पुरणार नाही. ह्याच्याबरोबर तुम्ही जर देव साठवला ना तर उरलेलं सगळं पुरेल. याच्यापेक्षा निम्मं असलं तरी पुरेल, काही अडचण येणार नाही. पण जेवढी त्या साठवलेल्याची खात्री वाटते तेवढी देवाची वाटत नाही. यासाठी भक्ती सांगितली आणि ती वेळेत करावी हेही सांगितलं. पुढं धाडस होत नाही. तरुणपणी माणसाला धाडस होतं, नंतर धाडस होत नाही, म्हणून तरुणपणी करावे. पान 113 वर 150. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद करणादिक इंद्रिय सावध जव काही, हस्तपाद करणादिक सावध जव काही, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादून घेई मनुजा, संपादून घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग,
पावसिल वराई मनुजा पावसिल वराई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा करसिल मग काई मनुजा करसिल मग काई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई